कधी असं झालंय का की तुम्ही मुलाच्या हातातनं मोबाईल घेतला आणि घरातलं शांत वातावरण एका क्षणात वादळात बदलून गेलं? असं का होतं? ही फक्त मुलांची बेशिस्त आहे की यामागे काहीतरी खोलवरचं वैज्ञानिक कारण दडलेलं आहे? चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच डिजिटल रस्सीखेची मागचं विज्ञान आणि त्यावरचे काही सोपे उपाय शोधूया. हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय, नाही का? म्हणजे 2 मिनिटांपूर्वी जे मूल शांतपणे बसलेलं होतं, तेच अचानक ओरडायला, रडायला, अगदी हातपाय आपटायला लागतं. आणि ही काही फक्त एका घराची गोष्ट नाहीये. आज लाखो पालक रोजच्या रोज हा अनुभव घेत आहेत. मग प्रश्न हा आहे की असं नक्की काय होतं की एक शांत, हसरं खेळकरं मूल एका क्षणात इतकं आक्रमक होऊन जातं? अनेकांना वाटतं की हा निव्वळ हट्टीपणा आहे. पण याचं खरं उत्तर मुलांच्या वागणुकीत नाही, तर त्यांच्या मेंदूच्या आत दडलेल्या एका रासायनिक खेळात आहे. चला तर मग आज तेच रहस्य उलगडूया. चला, तर मग थोडं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहूया. मुलांच्या मेंदूमध्ये स्क्रीन पाहताना नेमकं असं काय घडतं ज्यामुळे ते इतके भावूक होतात? तर या सगळ्या खेळाचा मुख्य सूत्रधार आहे डोपामाइन. डोपामाइनला आपल्या मेंदूचं रिवॉर्ड केमिकल असंही म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी मजेशीर किंवा आवडीचं करतो, तेव्हा आपला मेंदू आपल्याला शाब्बासकी म्हणून हे रसायन देतो, ज्यामुळे आपल्याला एकदम आनंद आणि उत्साह वाटतो. आता होतं काय की स्क्रीन पाहताना एक चक्र, एक लूप सुरू होतं. गेम जिंकल्यावर किंवा एखादा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यावर मेंदू लगेच डोपामाइनचा एक छोटासा डोस देतो. यामुळे मुलाला खूप आनंद होतो. मग मेंदूला त्याची सवय लागते आणि तो म्हणतो, अरे वा, मला हे पुन्हा हवंय. ह्याचमुळे मूल पुन्हा पुन्हा स्क्रीन मागायला लागतं आणि हे चक्र अव्याहतपणे सुरू राहतं. आणि हळूहळू या चक्राचं रूपांतर अवलंबित्वमध्ये होतं. म्हणजे मेंदूला याची इतकी सवय होऊन जाते की त्याला वाटायला लागतं की खरा आनंद खेळण्यांमध्ये किंवा मित्रांसोबत गप्पा मारण्यात नाहीये, तर तो फक्त आणि फक्त स्क्रीनमध्येच आहे. बाकी सगळ्या गोष्टी त्याला मग नीरस वाटू लागतात. म्हणूनच मुलांच्या या प्रतिक्रियेकडे निव्वळ बेशिस्त म्हणून पाहण्याऐवजी एका वेगळ्या आणि अधिक सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहणं खूप गरजेचे आहे. इथेच तर सगळा फरक आहे. पालकांचा दृष्टिकोन आणि मुलाचा अनुभव यात जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला फक्त मुलाचा आरडाओरडा आणि हट्ट दिसतो, पण मुलाच्या मेंदूसाठी ती परिस्थिती खूप वेगळी असते. त्याच्यासाठी जणू काही त्याच्या आनंदाचा एकमेव स्रोतच कोणीतरी हिसकावून घेते आणि तो त्याला परत मिळवण्यासाठी अक्षरशः लढत असतो. त्यामुळे ही मुलाची चूक नाही हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही एक जैविक, एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. जसं मोठ्या माणसांना एखादी सवय, समजा चहाची सवय, सोडल्यावर जशी चिडचिड होते, अस्वस्थ वाटतं, तसंच मुलांचंही होतं. फरक फक्त एवढाच आहे की त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं हे अजून शिकायचं असतं. तर मग ह्या सगळ्यावर उपाय काय? घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, कारण काही सोप्या आणि अगदी व्यावहारिक पद्धतींनी आपण हा बदल नक्कीच घडवू शकतो. एक कल्पना करा, मुलाचा मेंदू एका वेगवान ट्रेनसारखा आहे, जी स्क्रीनच्या रुळांवर धावत आहे. आता तुम्ही जर अचानकपणे फोन काढून घेतलात, तर जणू काही तुम्ही इमर्जन्सी ब्रेकच दाबलात. या धक्क्यामुळे त्यांची मज्जासंस्था गोंधळून जाते आणि मग ते आक्रमक होतात. त्यामुळे त्या ट्रेनला हळू करण्याची, थांबण्यासाठी तयार होण्याची संधी द्यावी लागते. तर ही आहे तुमची एक सोपी 4 सूत्री योजना. पहिलं आणि सर्वात महत्वाचं, 5 मिनिटांची चेतावणी द्या. 5 मिनिटांनी फोन बंद करायचा हा, असं सांगणं मेंदूला बदलासाठी तयार करतं. दुसरं, एक मजेशीर पर्याय तयार ठेवा. स्क्रीन बंद झाल्यावर काय करायचं याचं उत्तर आपल्याकडे तयार हवं. तिसरं, त्यांना निवडीचं स्वातंत्र्य द्या, आज्ञा नको. आणि चौथं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्य. हे नियम रोज अगदी सारखेच असले पाहिजेत. मग स्क्रीनची जागा कोण घेऊ शकतं? उत्तर खूप सोपं आहे. आपलं खरं जग. चित्र काढणं, ठोकळे रचणं, एकत्र बसून एखादं पुस्तक वाचणं किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे घराबाहेर मोकळ्या हवेत खेळणं. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आपल्याला फक्त ती योग्य दिशेने वळवायची आहे. आणि हे तर एक जादुई तंत्र आहे. नक्की वापरून बघा. मुलांना आज्ञा देऊ नका, त्यांना पर्याय द्या. आता बंद कर असं ओरडण्याऐवजी शांतपणे विचारा, आता बंद करायचं की 2 मिनिटांनी?
यामुळे नियंत्रणाची भावना त्यांच्याकडे जाते आणि संघर्ष आपोआप टळतो. पण हे सगळे उपाय तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा घरातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पालक स्वतः योग्य भूमिका बजावतात. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलं उपदेशाने नाही तर अनुकरणाने शिकतात. विचार करा, जर पालक स्वतः सतत फोनवर असतील आणि मुलांना मात्र फोन वापरू नका असं सांगत असतील, तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे जो नियम मुलांसाठी, तोच नियम संपूर्ण कुटुंबासाठी असायला हवा. आता हा आकडा बघा, फक्त 20 मिनिटं. कदाचित तुम्हाला वाटेल की हे खूप कमी आहेत, पण एवढासा वेळ सुद्धा एक खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. तो कसा? हे खरं उदाहरण आहे. यातून हेच सिद्ध होतं की लहान वाटणाऱ्या बदलांचे परिणाम खूप मोठे असू शकतात. त्या आईने फक्त 20 मिनिटं मुलासोबत मनापासून खेळायला सुरुवात केली आणि मुलाची मोबाईलची मागणी आपोआप कमी झाली. आणि इथेच आपल्याला या समस्येचं खरं उत्तर मिळतं. मुलांना स्क्रीनची भूक नसते, त्यांना आपल्या वेळेची, आपल्या प्रेमाची आणि आपल्यासोबतच्या कनेक्शनची भूक असते. जेव्हा ते मिळत नाही, तेव्हा स्क्रीन ती पोकळी भरून काढते. शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण मुलांना मोबाईल देऊन त्यांना शांत करत आहोत की नकळतपणे त्यांचं नैसर्गिक, खरं खरं बालपण त्यांच्यापासून दूर नेत आहोत? यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.